महाजनांच्या फोनवर देवेंद्र फडणवीसांचा कॉल आला होता। उत्तराखंडमध्ये अडकलेल्या नाशिकच्या पर्यटकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधलाय। उत्तराखंडमध्ये महापूर आला होता, ढगफुटी झाली होती। या उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले होते। या पर्यटकांना तिथून बाहेर काढण्यासाठी गिरीश महाजन हे उत्तराखंडमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील काही जण उत्तराखंडमध्ये अडकले होते त्यांच्यासोबत संवाद साधलाय। ही दृश्य आपण पाहतोय। गिरीश महाजन हे उत्तराखंडमध्ये आहेत। महाराष्ट्रातील अनेक जण उत्तराखंडमध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत। नाशिकमधील काही पर्यटक या ठिकाणी अडकले होते। मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत संवाद साधलाय। तर गिरीश महाजन हे उत्तराखंडमध्ये आहेत। नाशिकमधील तिथे अडकलेल्या पर्यटकांसोबत त्यांनी संवाद साधलेला आहे। पाहूयात। नमस्कार सर, तुमचे एकदम व्यवस्थित आहे। तुमचे सगळ्यात पहिले धन्यवाद। तुम्ही महाजन सरांना पाठवलं आमच्याकडे। फार वाईट परिस्थिती होती, आम्ही त्या स्पॉटलाच होतो त्या टायमाला। एक 10 मिनिटाचा फक्त आमचा फरक पडलेला आहे सर तिथे, नाही तर ईश्वराची इथल्या उत्तराखंड सरकारने आम्हाला फार मदत केली। आज मुख्यमंत्री स्वतः मला भेटले, मी त्यांच्याबरोबर होतो। त्यांचे पण मी आभार मानलेले आहे। स्वतः भेटलो, मी हात मिळवला त्यांच्याशी आणि फार सुंदर त्यांनी पण हे केलं। एक मिनिट हॅलो, मी शुभांगी कोतकर बोलते। आज गिरीश दादांना पाठवून तुम्ही खूप छान केलं। आम्हाला असं वाटलं की आमचं कोणीतरी आलं म्हणून खूप आनंद झाला त्यांना बघून। आणि इतका पाऊस आहे, एवढ्या पावसात ते आम्हाला भेटायला आले, त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा ते काहीच वेगळं हे नाही। हो 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 हो, आणि खरंच आम्हाला कळलं ते येणार आहे तेव्हापासून आम्ही त्यांच्या इतकं थकलेलो आहे आणि इतकं दुःखी आहे, पण आम्ही फ्रेश झालो सगळे। खूप छान झालं।